मध्ये अमुक पोलीस ऑफिसरनी पैसे घेतले असं सांगितलं. आता जर एखाद्या पत्रकार मित्रांनी सॉरी पॉलिटिकल व्यक्तींनी जबाबदार 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्यांनी जर सीपीवर आरोप केला तर त्याचा पुरावा तर दिला पाहिजे. नुसता आरोप करण्याचा अर्थ नाही, पुरावा दिल्यानंतर त्याची चौकशी करण्याचं काम राज्य सरकारचं. काय 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 नाही 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 तसं नाही तसं नाही. अहो ह्याच्यामध्ये मागे मी नेहमीच सांगतो, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊनच आम्ही पुढे चाललेलो. यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो काही आदर्श ठेवलाय त्याच आदर्शावर त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललो. हे चाललं असताना मागे ज्यावेळेस निवडणुका यायच्या त्यावेळेस काही घटकाला काही समाजाला XYZ ह्या पक्षावर किंवा त्याच्या नेतृत्वावर टीका केली की बरं वाटायचं आणि मग ते त्या पक्षाला जवळचं धरायचे. ज्यांच्यावर टीका केली त्यांच्यावर नाही, ज्यांनी टीका केली त्याच्यावर. त्याचा एक अर्थ देऊन मी ते बोलतो. एक मिनिट, तुम्ही एक लक्षात घ्या पत्रकार मित्रांनो, 20 तारखेपर्यंत आपल्याकडे मतदानच चालू होतं. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा. तुम्हालाही माहिती आहे की त्या काळामध्ये जर आढावा बैठक घेतली असती तर पुन्हा निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असती. त्यांनी आचारसंहितेचा भंग केला, त्यावेळेस सगळी जबाबदारी असती ते चीफ सेक्रेटरीकडे असते. चीफ सेक्रेटरीच्या अंडर ती सगळी यंत्रणा काम करत असते. आणि दुष्काळाच्या संदर्भात आम्ही दुष्काळ आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी 40 तालुके दुष्काळी जाहीर केले ना. त्याच्यामध्ये जे काही हे जर आपलं शुल्क असं आपल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं शिक्षण शुल्क असतं ते शिक्षण शुल्क माफ करून टाकलं. ते कित्येक कोटींचं आहे. बाकीच्याबद्दल ज्या स्टँडिंग ऑर्डर असतात की त्याच्यात लाईटचं कपात करायची नाही, वीज बिल त्याच्याकडनं वसूल करायचं नाही, करायचं झालं तर 1/3 हे जे काही स्टँडिंग ऑर्डर्स असतात तशा पद्धतीनं अंमलबजावणी मागेल त्याला टँकर द्यायचा. ते अधिकार कलेक्टरकडं प्रांताकडं न ठेवता तहसीलदारकडे ठेवलेले होते. ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना. आणि 20 तारीख झाल्यावर 21 तारखेला अजित पवार मंत्रालयात होता. पुन्हा तेव्हा तुमच्यातलेच काही जण आले, कुठली मिटिंग घेतली, काय चर्चा झाली. म्हणजे मिटिंग घेतली सांगितलं तरी अरे तुम्ही तर आचारसंहितेचा भंग केला. मिटिंग घेतली त्यावेळेस एक मिनिट, अनधिकृत बांधकाम, अनधिकृत हे होल्डिंग पडलं त्याच्याबद्दल पण सरकारने आदेश काढले. सगळीकडची अनधिकृत बेकायदेशीर होल्डिंग काढा आणि त्याच्याबद्दलचा धडक कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झाला. त्याकरता आम्ही तर पहिल्याच दिवशी 21 तारखेलाच आम्ही त्यांना कळवलं की अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या मिटिंग घेणं, आढावा घेणं गरजेचं असतं. काही वेळेस ते परवानगी देतात नाही असं नाही. आणि त्या प्रकारे कधी तातडीच्या पाणीपुरवठा योजना सुरू कराव्या लागतात, काही पिण्याच्या पाण्याचे टँकर, काही बोरवेल त्याचं ॲक्विजिशन करावं लागतं, विहिरी जवळच्या ताब्यामध्ये घ्याव्या लागतात. अशा बऱ्याच गोष्टी. चारा डेपो वेळ पडली तर सुरू करावे लागतात. छावण्याची मागणी आली तर जनावरांच्या छावण्या सुरू कराव्या लागतात. बऱ्याच त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. पण आमची अडचण काय झाली, इथं 4था टप्पा संपला, आपलं झालं आपला 5व्या टप्प्यात संपलं आणि बाकीकडे 2 टप्पे होते. तर केंद्र सरकारचं तर तिथं फोन केला तर सध्या कोड ऑफ कंडक्ट आहे, फोन ठेवायचे. म्हणजे तिथं तर तसं चाललं होतं. कारण अजूनही तिथं आचारसंहिता चालूच आहे, सगळीकडेच आहे, तिथंच नाही देशातच. कुठे साहेब 21 तारखेला माझ्या चेंबरमध्ये एक मिनिट मी आपल्याला तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस राज्याचे प्रमुख किंवा उपप्रमुख जातात तिथं एकदा त्यांनी आदेश दिल्यानंतर मंत्र्यांचा आणि राज्यमंत्र्यांचं तिथं जाऊन जास्त कोणी ऐकलं जात नाही, कारण मुख्यमंत्री प्रमुख असतात.
तातडीनं मुख्यमंत्री दवाखान्यामध्ये गेले, पेशंट लोकांना भेटले, जखमींची विचारपूस केली. जी घटना डोंबिवलीला घडली, जी घटना अनधिकृत होल्डिंगच्या बाबतीमध्ये घडली, तिथं देवेंद्रजी पण गेले. शेवटी राज्याचे प्रमुख आणि उपप्रमुख दोघंही गेलेले होते. त्याच्या संदर्भामध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्री हे 21 तारखेला माझ्याबरोबर ह्या सगळ्याच्या संदर्भातला आढावा मी मंत्रालयामध्ये घेत होतो. ते पण महत्त्वाचं आहे साहेब. तिथं